इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. सातपूर येथील अशोकनगर भागातील गट क्रमांक 492 आणि 493 संदर्भातील कथित जमीन हडप प्रकरणात न्याय मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तक्रारदार सुनीता प्रभाकर दोंदे यांनी दिला होता. या प्रकरणात दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत त्यांनी महसूल प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भात दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी तसेच यापूर्वीही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे लेखी तक्रार दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भूमाफिया जितेंद्र मनोहरदास ठक्कर, श्यामसुंदर रामकिसन लाहोटी, लीलाबाई श्यामसुंदर लाहोटी, सोनल कपिल लाहोटी, कपिल श्यामसुंदर लाहोटी आणि इतर अनोळखी व्यक्तींनी महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत करून सन 1980 मध्ये फेरफार नोंद क्रमांक 2935 आणि 2936 द्वारे महसूल अभिलेख 712 मध्ये बेकायदेशीररित्या नावं दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणत्याही नोंदणीकृत खरेदीखत किंवा मोबदल्याचा व्यवहार नसताना महसूल नोंदीत फेरफार करून जमीन बळकावल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. या नोंदीच्या आधारे त्यांच्या कुटुंबाला मिळकतीवर वहिवाट करण्यास अडथळे आणि धमक्या दिल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी दिनांक 20 जानेवारी 2025 रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तसेच दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी नाशिक शहर पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून चौकशी सुरू असल्याचे सांगितलं आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणांमध्ये तक्रारदार सुनीता दोंदे यांच्या बरोबरीचे सहकारी अहिरराव यांनी म्हटलं आहे की अनेक वेळा या ठिकाणी आमची जमीन असतानाही सरकारी यंत्रणेला हाताशी धरून आमच्या सामानाची नासधूस करण्यात आली. नको त्यावेळी या ठिकाणी अपरिचित लोकांचा वावर असतो जेणेकरून आमच्यावर दबाव आणण्याची रणनीतीही केली जाते. पण आजपर्यंत आम्ही आमच्या जागेवर ठाम आहोत. त्यामुळे संबंधित बिल्डरची अधिक हिंमत वाढतच चाललेली आहे. यामुळे आता प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी देखील सुनीता दोंदे आणि विशाल अहिरराव यांनी केली आहे. बोलते मी सुनीता प्रभाकर दोंदे. माझी जागा 493चा एक हा सातपूर अशोकनगर येथे आहे. जितेंद्र मनोहर ठक्कर यांनी जागा बळकावली. 10 एकर जमीन आमची पूर्ण हडप केली. 19 पर्यंत आमचे नाव होते. 40 वर्षापासून आमच्याच ताब्यात जमीन. अजून आमचे लोक तिथे राहते आहे. पण त्यांनी हडप करून ते नाव लावले एका नोंदीवरून 2935च्या नोंदीवरून. तरी पण जिल्हा अधिकारी हे त्यांचे वाले काही दखल घेती नाही. म्हणून माझं वाला हे आणण्याचं कारण आहे. 2935ची नोंद हा त्यांनी लावलेले नाव, ही 2935ची नोंद. 2935ची त्यांनी नावे लावलेली. जितेंद्र ठक्कर, कपिल लावटी यांनी दोघांनी 1 एकरला दोघांची नावं लावलेली आणि बाकीचे 8 एकरवर पण त्यांनी नावं लावलेली. प्लॉट करून विकले बिन खरेदीचे. आणि 62 मध्ये ही आमची वडीलपार्जीची जमीन आमच्या सर्वांच्या नावावर होती. तशीच कायमस्वरूपी राहावा अशी जिल्हा अधिकाऱ्याकडे माझी वाली मागणी नाही. त्यांनी हे केलं तर 8 दिवसाच्या आत मी त्यांच्या ऑफिस समोर येऊन मी स्वतःला आत्महत्या करील. कारण माझ्या कुटुंबाला खूप त्रास झालेला आहे जिल्हा अधिकाऱ्याच्या. कारण मी वेळोवेळ त्यांना हे पाठवत होते अर्ज, पण त्यांनी माझ्या अर्जाचा काही दखल घेतलेलं नाही. मी विशाल दिगंबर अहिरवार. मी 750 51 55 / 541 पीटीसी मेन गेटच्या समोरची जागा, त्याच्यामध्ये आम्ही कुळ आहे. आमचे वडील हे त्याच्यामध्ये कुळ होते. ही जागा जी आहे हे जी जागा याच्यामध्ये फौजदारी गुन्हा एक दाखल झालेला आहे आणि याच्या 30-40 वर्षापासून आम्ही हे जागेला आज भांडत आहे. तर त्याच्यामध्ये जानेवारी 7 तारखेला 2026 ला एक ऑर्डर झालेली आहे. तर प्रस्ताव हे त्यांच्याकडे नाहीये. त्याच्यामुळे ही जागा सगळी शासन जमा आणि 7/12 शासनाचे नाव लागलेले आहे. त्याच्यामध्ये एक हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल झालेला आहे. तर त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांना हे केलेलं आहे का तुम्ही एक फाईल चोरीला गेली. फाईल चोरीला गेल्यामुळे त्याच्या हायकोर्टामध्ये त्यांनी बोलून त्यांना विचारलं तर ते म्हणे का मी गुन्हा दाखल केलाय 18 तारखेला. 18 तारखेला गुन्हा दाखल केल्यामध्ये एक अज्ञात व्यक्तीवर ही फाईल चोरीला गेलेली आहे आणि 62 एकर जागेची फाईल जर चोरीला जात आहे ही पुढे गेली आणि कोणी चोरली आणि याच्यामध्ये कोणाचा फायदा होतोय हे विचार करावा. आणि कलेक्टर साहेब आणि कॉर्पोरेशन, कलेक्टर ऑफिस आणि कॉर्पोरेशन हे याच्यामध्ये काही भूमिका स्पष्ट घेत नाही आणि याच्यामध्ये हे करत नाही. आम्ही 1 वर्ष अगोदर मुख्यमंत्र्याला दिल्यामुळे
हे कुठेतरी ही वस्तू लागत आलेली आहे आणि आता हे वस्तू तुमच्या माध्यमातून हे वरचे म्हणजे आज गव्हर्नमेंटला हे जायला पाहिजे आणि आमच्यासारखे ही जागा शासनला जमा झालेली आहे आता. हो, शासन जमा झाली आहे. पीटीसी मेन गेट पासून एबीबी सर्कल पासून मागे जे नासडी नदी आहे तिथपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये हा रोड गेलेला आहे, डिप्पी रोड, आणि त्याच्यामध्ये हा ठक्कर डोम आणि मुहूर्त मॉल हे सगळं त्याच्यामध्ये आहे. ती टोटल 62 एकर जागा आहे. तक्रारदार सुनीता दोंदे या अनुसूचित जाती प्रवर्गातील असून त्यांच्या कुटुंबाची जमीन बळकावण्याचा गंभीर प्रकार घडल्याचा आरोप आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून फेरफार नोंद क्रमांक 2935 आणि 2936 रद्द करावेत आणि दोषींवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देत या घटनेची जबाबदारी प्रशासनाची राहील, आयुष प्रसाद आणि जिल्हाधिकारी यांची राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.